Welcome, dear children. Today we are going to learn lesson number 7 Footprints. According to the new syllabus, lesson number 6 Chudiwala is cancelled. So we are going to begin with lesson number 7 Footprints. Footprints म्हणजे काय? Footprints म्हणजे पायाचे ठसे किंवा पाऊलखुणा. या पाठाचे लेखक आहेत लेखक प्रदीप आवटे. ह्यांचा जन्म 1966 रोजी झाला. सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर प्रदीप आवटे हे या पाठामध्ये आपल्याला पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत चाललेल्या विळख्यातून धरणी मातेची सुटका करण्यासाठी उपाय सुचवलेले आहेत. या पाठाद्वारे लेखकाने वृक्ष संवर्धन व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे व त्यासाठी आपल्या जीवनशैलीत सुयोग्य बदल करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले आहे. त्याकरिता लेखकाने तंत्रज्ञानाची गंमत दाखवणारी एक विज्ञान कथा गुंफली आहे. ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. तर आपण पाहूया या पाठामध्ये लेखक आपल्याला काय सांगू इच्छितात. फुटप्रिंट्स डॉक्टर प्रदीप आवटे. डॉक्टर प्रदीप आवटे हे सुप्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार व नाटककार तसेच डॉक्टर प्रदीप आवटे यांनी विविध काव्यसंग्रह, बालकथा व ललित लेखन संग्रहाचं लेखन केलं असून माझ्या आभाळाची गोष्ट या त्याच्या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेने पुरस्कार दिला आहे. या व्यतिरिक्त त्यांना गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याच्या पुरस्काराने व राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट लेखनाच्या पुरस्कारानेही गौरविण्यात आलं आहे. त्यांचे काही साहित्य लेखन माझ्या आभाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच जग्गू भैया जिंदाबाद, जादू की छप्पी, आणखी एक स्वल्प विराम ह्या त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. 2.5 अक्षराची गोष्ट हा त्याचा ललित संग्रह खूप प्रसिद्ध आहे. तर आपण पाहूया या पाठामध्ये डॉक्टर प्रदीप आवटे यांनी आपल्याला कशा प्रकारे वातावरणाचं संरक्षण करावं ते वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे आपल्यापुढे स्पष्ट केलेलं आहे. अभिषेकने दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. इकडे एका कुटुंबाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे की ज्या कुटुंबामध्ये अभिषेक आणि त्यांची बहीण स्नेहल आणि त्यांचे वडील हे राहतात आणि त्या घरामध्ये एक बाई जी काम करायला येते तिचं नाव आहे रेखा मावशी. तसेच अभिषेक आणि स्नेहल ह्यांचा जो आते भाऊ आहे, मामे भाऊ जो आहे तो ह्या घरामध्ये येतो आणि त्यांच्यामध्ये झालेला हा संवाद तसेच त्या घरामध्ये येणारे त्यांचे काका ह्या सगळ्यामध्ये होणारा हा संवाद आहे. अभिषेकने दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. म्हणजे जेव्हा हा अभिषेक ह्यांनी आपल्या घराचं दार उघडलं, जेव्हा घराची दाराची बेल वाजली तेव्हा त्यांनी दार उघडलं तर दार उघडता बरोबर त्यांच्या घरात जी कामवाली बाई होती, घरकाम करणारी, तिचं नाव होतं रेखा मावशी, ती आत आली. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्याकडे आपला मोर्चा वळविला. म्हणजे ही कामवाली बाई रेखा मावशी जेव्हा घरात आली तेव्हा येता बरोबर ती पहिली कुठे घुसली? आपल्या किचनमध्ये. आणि शी केम इनसाइड द हाऊस अँड डायरेक्टली शी वेंट इन द किचन. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. म्हणजेच अभिषेक गॉट अप लेट टुडे. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. म्हणजे कानपूर
मधून त्याचा जो एक नातेवाईक होता ज्याचं नाव होतं सुमित, तो आला होता. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. म्हणजे सुमित हा कोण होता? अभिषेक ह्याचा आतेभाऊ. आतेभाऊ म्हणजे काय? आत्याचा मुलगा, म्हणजे त्याच्या डॅडीच्या बहिणीचा मुलगा. तो IIT कानपूरला शिकवत होता. ही वॉज लर्निंग IIT इन कानपूर. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पासोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्याचं केलेलं नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. म्हणजे काल जेव्हा सुमित आला तेव्हा तो आल्यापासून अभिषेकला त्यांनी कानपूरला कोणकोणते प्रोजेक्ट केलेले आहेत, मीन्स which project he has done in Kanpur, all those project he was showing to Abhishek. प्रोजेक्ट म्हणजेच प्रकल्प. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. मीन्स when they were seeing this project it was very late night, so that's why they went to sleep very late. काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता, हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. मीन्स when Rekha Maushi came inside the house, her legs were dirty, her foot were dirty. So in the house all the tiles got dirty. So Snehal said ki you are coming with your dirty legs in a house, you are only wiping and you are only making our tiles dirty. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या. When Abhishek came inside the hall, that time Rekha Maushi was wiping the tiles. फरशी म्हणजेच टाइल्स, म्हणजे ती आपल्या घरातल्या सगळ्या टाइल्स पुसत होती. पण मागे त्याच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. When she was wiping, yani when she was mopping the house, after that her footprints only were coming on the tiles because her footprints were very dirty. तिच्या पायाचे ठसे, ठसे म्हणजे काय? फुटप्रिंट्स, पाऊलखुणा फरशीवर उमटले होते. उमटणे म्हणजे काय? प्रिंट होणे. त्या टाइल्सवर तिच्या पायाचे प्रिंट्स येत होते. स्वच्छतेची भोगती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. म्हणजे या गोष्टीचा स्नेहलला खूप संताप येत होता, कारण रेखा मावशी टाइल्स पुसत होती, परत त्या घाण होत होत्या. रेखा मावशी ही बिचाऱ्या वरमल्या होत्या. वरमणे म्हणजे काय? लाज वाटणे. रेखा मावशीला सुद्धा थोडीशी लाज वाटत होती, कारण तिचे पाय नेहमी कसे असायचे जेव्हा जेव्हा ती घरात यायची. दॅट टाइम हर लेग्स ऑलवेज यूज्ड टू बी डर्टी. अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून शान काम करते बाई, शेना मातीत काम करावं लागतं. When Snehal told to Rekha Maushi, your legs are dirty. That time Rekha Maushi said to Snehal, ki I am not doing the work in sitting in the AC room. Whatever work I am doing, that work is doing in the Shena Mati. Shena Mati means what? Cow dung. शेण means cow dung and माती means mud. म्हणजे मी जे जे काम करते ते काम माझं कसं असते? मी मातीत राहून काम करते, त्यामुळे माझे पाय नेहमी कसे होतात? घाणेरडे होतात. आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समजा उखणलाय. म्हणजे ही सांगते, रेखा मावशी सांगते की मी ज्या रस्त्याने इकडे येते, तुमच्या घरी येते, तो रस्ता सगळा कसा आहे? उखणलेला आहे. उखणलेला म्हणजे काय? माती निघालेली आहे, त्या रस्त्यावरची माती निघालेली आहे, त्यामुळे माझे पाय कसे होतात? घाणेरडे होतात. समधी धूळ लागली पायासनी, म्हणजे माझ्या पायाला सगळी काय लागलेली आहे? धूळ लागलेली आहे. धूळ म्हणजेच माती. आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला एळबी नाही, म्हणजे मला 10-10 मिनिटानंतर जाऊन पाय धुवायला टाइम नाही. Rekha Maushi said ki I am very busy, I don't have time to go after 10 minutes and wash my legs. आणि
पाणी तर कुठे आहे बक्कळ. ऑल्सो शी सेड की देर इज नो इनफ ऑफ वॉटर इन माय हाऊस की आय कॅन गो अँड वॉश माय फीट. म्हणजे 10-10 मिनिटांनी मी जाऊन माझे पाय धुईन एवढं जास्त पाणी सुद्धा आमच्या घरामध्ये उपलब्ध नाही. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्याच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. When she said की where I stay and which way I come, that full way is very dirty. Also in my house there is no water. That everything when she said to Snehal, that time Snehal felt very sorry about Rekha मावशी. रेखा मावशीच्या घाणेरड्या पायाबद्दल आपण बोललो ह्याचा तिला खूप पश्चाताप झाला. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्याची चप्पल आठवली. म्हणजे रेखा मावशी जे चप्पल घालत होती ते चप्पल कसे होते, ते फाटलेले होते. टाच म्हणजे काय, हिल्स. क्रॅक्स ऑन द हिल्स. अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. म्हणजे रेखा मावशी जे चप्पल घालायची ते चप्पल कसे झाले होते, एकदम फ्लॅट झाले होते. पातळ म्हणजे फ्लॅट किंवा चपटी होणे. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला. म्हणजे रेखा मावशी हे जोर जोराने बोलत होती. रेखा मावशी वॉज टॉकिंग व्हेरी लाऊडली. सो बिकॉज ऑफ दॅट साऊंड सुमित ऑल्सो गॉट अप फ्रॉम हिज बेड अँड ही केम इन द हॉल. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. सुमित अंडरस्टूड व्हॉट वॉज द प्रॉब्लेम, वाय देर वॉज लॉट ऑफ नॉईज इन द हाऊस. तेवढ्यात पावडे काकाही आले आणि सेम टाइम द अंकल हू वॉज स्टेइंग beside them, he also came inside the house. पावडे काका म्हणजेच त्यांचे अंकल. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. Why he came to the house? Because he and Sumit Mama, yes, Snehal's daddy, both were going for some program. म्हणजे दोघेही कोणत्या तरी प्रोग्रामला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. स्नेहल gave the water to पावडे काका. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशीचं लक्ष पावडे काकाच्या तळव्याकडे गेलं. When पावडे काका came inside the house, that time रेखा मावशी saw the heels of Uncle पावडे काका, but his heels were very clean. एकदम गोजिरे होते. गोजिरे म्हणजे काय, देखणे किंवा क्यूट होते. गुलाबी तळवा होता. म्हणजे एकदम लहान मुलाचे कसे गोरे गोरे गुलाबी पाय आणि हात असतात त्याप्रमाणे पावडे काकाचे पाय सुद्धा एकदम देखणे क्यूट आणि गुलाबी होते. कुठं चिरण्या नाहीत की काही नाही. चिरण्या म्हणजे काय, भेगा, क्रॅक्स. म्हणजे त्याच्या पावडे काकांच्या पायाला कुठेही क्रॅक्स नव्हते. एकदम लोण्यागत म्हणजे कसे होते, लोण्यासारखे. लोणी म्हणजे काय, बटर. आणि इकडे अर्थ काय आहे, एकदम मऊ. म्हणजे पावडे काकाचे पाय एकदम मऊ होते. पाय हाय काकाचा. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. म्हणजे जेव्हा रेखा मावशीने पावडे काकाचे पाय बघितले तेव्हा ती दोघांच्या पायामध्ये काय करायला लागली, कंपॅरिझन करायला लागली. की तिला वाटत होते की माझे पाय कसे आहेत, एकदम घाणेरडे आणि क्रॅक गेलेले आहेत आणि पावडे काकाचे पाय कसे आहेत, एकदम मऊ आणि गुलाबी आहेत. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. म्हणजे ती सांगत होती की माझ्या पायाला काय झालेले आहेत, चिरण्या पडणे. चिरण्या पडणे म्हणजे काय, भेगा जाणे, क्रॅक्स येणे. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. म्हणजे माझ्या पायाला काय झालंय, खूप माती लागलेली आहे आणि त्यामुळे त्या काय झालेल्या आहेत, काळ्या झालेल्या आहेत. मीन्स माय लेग्स आर बिकम व्हेरी ब्लॅक अँड डर्टी. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. म्हणजेच हे सगळं बोलणं चालू असताना अभिषेक आणि स्नेहल यांचे जे वडील होते ते सुद्धा रेडी होऊन हॉलमध्ये आले.
मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साहाय्याने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितने सांगितले. म्हणजे सुमित जेव्हा हॉलमध्ये आला आणि जेव्हा त्याने बघितलं की इकडे रेखा मावशीच्या घाणेरड्या पायाविषयी बडबड किंवा कुरकुर चालू आहे, तेव्हा सुमितने त्यांना सांगितलं की मामा म्हणजे कोण? अभिषेक आणि स्नेहलचे डॅडी. त्याने सांगितलं की माझ्याकडे एक ॲप आहे आणि त्या ॲपवरून मी सांगू शकतो की कोणाचे पाय स्वच्छ आहेत आणि कोणाचे पाय घाणेरडे आहेत. Sumit said to everyone in the house कि I have one app. With that app, I can tell whose legs are dirty and whose legs are clean. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे? म्हणजे जेव्हा सुमितने सांगितलं की मी सांगू शकतो ॲपच्या सहाय्याने की कोणाचे पाय घाणेरडे आहेत आणि कोणाचे स्वच्छ आहेत, तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं की पाय स्वच्छ आहेत हे सांगण्यासाठी ॲपची गरज नाही. आणि देर इज नो नीड ऑफ एनी ॲप टू टेल अबाउट द क्लीन लेग्स, क्लीन फूड्स या डर्टी फूड्स. तुम्हा टेक्नोसेवी लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतही नाही. अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरलात की काय तुम्ही लोक? बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजी बद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. म्हणजे सुमितला त्याचे मामा अंकल म्हणजे कोण? सुमितचे अंकल म्हणजेच अभिषेक आणि स्नेहलचे बाबा यांनी सांगितलं की कोणतीही गोष्ट तुम्ही काय करता, तुम्ही आता नवीन पिढी जी आहे ती नवीन पिढी कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या डोक्याचा वापर करत नाही. तर तुम्ही नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी काय वापरता? टेक्नॉलॉजी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करता. जी गोष्ट सहज आपण आपल्या डोक्याने विचार करून सांगू शकतो त्याचा उपयोग न करता तुम्ही प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी आणता. तुम्हा टेक्नोसोवी म्हणजे तंत्रस्नेही म्हणजेच टेक्नोसोवी. सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे. कवटी म्हणजे काय? आपल्या डोक्याचं जे स्कल असते त्याला बोलतात डोक्याची कवटी. बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजी बद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. अनाठायी म्हणजे काय? विनाकारण. आणि मळमळ व्यक्त करणे म्हणजे काय? नाराजी व्यक्त करणे. मामा गंमत तर बघ तू माझ्या ॲपची. त्यांचं नाव आहे फुटप्रिंट्स. म्हणजे सुमितने सांगितलं त्याच्या अंकलला की मी माझं ॲप वापरून तुम्हाला सांगतो की कोणाचे पाय स्वच्छ आणि कोणाचे घाणेरडे आहेत ते. आणि त्या ॲपचं नाव काय? व्हॉट इज द नेम ऑफ दॅट ॲप? इट इज फुटप्रिंट्स. असं म्हणत सुमितनं आपलं स्मार्टफोन काढला. आणि सुमित he put his hand in his pocket and he removed the phone and that phone was smartphone. सुरुवात करूया रेखा मावशीपासून. सुमित said we'll start with रेखा मावशी. ज्याच्या पायाबद्दल स्नेहल दीदीने नोंदवला होता आक्षेप. म्हणजे स्नेहल दीदीने रेखा मावशीच्या पायाबद्दल काय सांगितलं, काय केला होता? आक्षेप नोंदवला होता. आक्षेप म्हणजे काय? तक्रार केली होती किंवा ऑब्जेक्शन घेतलं होतं. कारण स्नेहल रेखा मावशीला नेहमी सांगायची की तुझे पाय काय आहेत? घाणेरडे आहेत. स्नेहलचा चेहरा पडला. म्हणजे स्नेहलला खूप वाईट वाटलं कारण ती नेहमी रेखा मावशीला तिच्या पायाबद्दल सांगत होती. त्यामुळे तिचा चेहरा पडला. चेहरा पडणे म्हणजे काय? तिला थोडंसं वाईट वाटलं. तिला स्वतःचा राग आला. म्हणजे तिला स्वतःचाच राग आला. राग येणे म्हणजे काय? क्रोध येणे. आणि शी गॉट अँग्री ऑन हर सेल्फ. सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. Sumit started asking some questions to Rekha Maushi. He removed his phone and that phone was Android phone. And from that Android phone he opened the app and in that app he started filling some information and he started asking some questions to Rekha Maushi.
मावशी तुम्ही राहता कुठे? सुमित आस्क्स फर्स्ट क्वेश्चन टू रेखा मावशी, वेअर डिड यू लिव्ह? म्हणजे तुम्ही कुठे राहता? त्या टेकडी पल्ल्याड, मावशी म्हणाल्या. मावशीने रेखा मावशीने काय उत्तर दिलं की मी कुठे राहते? टेकडीच्या पल्ल्याड. पल्ल्याड म्हणजे काय? पाठीमागे. म्हणजेच आय स्टे बिहाइंड द हिल. इथून किती किमी आहे? 3. Sumit asked the question कि how much kilometer from here till your house? That time Rekha Maushi said it is 3 kilometer. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? आणि how you came from your house till here? गेल्या महिन्यापतूर चालतच येत होती. आणि रेखा मावशीने काय सांगितलं की मी लास्ट महिन्यापर्यंत, गेल्या महिन्यापतूर म्हणजे काय? मागच्या महिन्यापर्यंत मी चालतच येत होते आणि आय यूज्ड टू कम वॉकिंग. पण आता माझ्या लेकाने एक सायकल दिली आहे मला. म्हणजे ती काय सांगते की पहिली मी चालत येत होती, आता मी कशावरती येते? सायकलवर येते, जी सायकल मला माझ्या मुलाने दिलेली आहे. लेक म्हणजे कोण? मुलगा. म्हणजे माझ्या मुलाने मला सायकल दिली आहे, त्या सायकलीवर मी आता इकडे येते. तवा आता सायकल न येते, अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. म्हणजे सुमितने वेगवेगळे असे प्रश्न तिला विचारले, त्या प्रश्नाची उत्तरं रेखा मावशीने त्याला दिली आणि या सगळ्याचं इन्फॉर्मेशन तिने त्याला द्यायला सुरुवात केली आणि सगळं इन्फॉर्मेशन तिने त्याच्यात भरून काढलं. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होती? म्हणजे सुमितने तिला विचारलं की एका आठवड्यात म्हणजे काय? इन 1 वीक सरासरी म्हणजे काय? ॲटलिस्ट हाऊ मच किलोमीटर यू रोम हिअर अँड देअर. म्हणजे एका आठवड्यात तू किती वेळा इकडे तिकडे फिरत असती. ही फिरस्ती तुम्ही कशी करता? म्हणजे हाऊ डीड यू रोम हिअर अँड देअर. म्हणजे तू चालत जातेस की सायकलीवरून जातेस? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? अजून एक प्रश्न विचारला की आतापर्यंत रेखा मावशीने तिच्या घराबाजूला किती झाडं लावली आणि हाऊ मेनी प्लांट्स डिड यू प्लांटेड फ्रंट ऑफ युअर हाऊस? रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलने. म्हणजे रेखा मावशी नेहमी कशी जायची? चालतच जायची, पायीच जायची. फक्त कधी कधी सायकलने जायची. त्याच्या इवल्याशा झोपडीपुढेही त्यांनी 2 झाडं लावली होती. म्हणजे रेखा मावशी जिकडे राहत होती, तिची जी झोपडी होती, झोपडी म्हणजे काय? हट. त्या हटच्या समोर सुद्धा तिने काय लावली होती? झाडं लावली होती. आणि किती झाडं लावली होती? 2 झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं. म्हणजे तिने जी 2 झाडं लावली होती, त्या 2 झाडामधलं एक झाड कशाचं होतं? निंबोणी. निंबोणी म्हणजे काय? कडुलिंब किंवा त्याला नीम ट्री असे म्हणतात. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय ते कुणालाही कळेना. म्हणजे एवढे सगळे प्रश्न सुमित रेखा मावशीला का विचारतो हे घरातल्या कोणालाही कळत नव्हते. सगळे एकमेकावरती पाहत होते. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. म्हणजे रेखा मावशी खूप गोंधळून गेल्या, कारण तिलाही कळत नव्हतं की सुमित मला एवढे प्रश्न का विचारतो. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशीच्या फुटप्रिंट्स. म्हणजे एवढं बोलल्यानंतर रेखा मावशीच्या फुटप्रिंट्स सुमितने आपल्या मोबाईलवरून, आपल्या मोबाईलच्या ॲपवरून सगळ्यांना दाखवायला सुरुवात केली. असे म्हणत त्याने मोबाईलचं कसलं तरी बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. म्हणजे रेखा मावशीचे जे इन्फॉर्मेशन जी भरली होती त्या मोबाईलवरती, ती सगळी भरल्यानंतर सुमितने एक बटन दाबलं. यानी ही प्रेस 1 बटन and then he started showing some information on the screen of the mobile. स्क्रीन म्हणजे काय? मोबाईलचा जो पडदा असतो तो. आणि पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. म्हणजे त्या मोबाईलवरती एक निळा चौकोन आला. निळा चौकोन म्हणजे काय? ब्लू स्क्वेअर. उमटणे म्हणजे काय? प्रिंट येणे. म्हणजे त्या मोबाईलवरती एक ब्लू प्रिंट आली चौकोनी, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. म्हणजे ती प्रिंट कशी होती? आभाळ म्हणजे काय? आकाशाच्या
निरभ्र, निरभ्र म्हणजे काय? स्वच्छ. तुकड्यासारखी, तुकडा म्हणजे काय? पीस. मधोमध 2 पावलं उमटली, म्हणजे त्या तुकड्यावरती, पीस ऑफ दॅट स्क्वेअर, त्याच्यावरती काय आलं? 2 पावलं उमटली आणि 2 फुटप्रिंट्स केम. एकदम चंदेरी, म्हणजे ती फुटप्रिंट्स कसे होते? एकदम चंदेरी. चंदेरी म्हणजे काय? चांदीसारखी, लाईक अ सिल्वर. वखात मळलेली, वखात मळलेली म्हणजे काय? एखाद्या पातळ वस्त्रामध्ये बांधलेली. आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फुटप्रिंट्स, द मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. म्हणजे त्या ॲपवरती, त्या पडद्यावरती काय लिहून आलं? इंग्रजीमध्ये शब्द होते ते, की सिल्वर फुटप्रिंट्स म्हणजे काय? सिल्वर कलरचे तुझे फुटप्रिंट्स आहेत. आणि द मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स मीन्स व्हेरी क्लीन फुटप्रिंट्स. वा, पाहिलं, रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत. म्हणजे सुमितने सगळ्यांना दाखवायला सुरुवात केली आणि काय सांगितलं? सी, रेखा मावशीचे पाय कसे आहेत? चंदेरी आहेत. चंदेरी म्हणजे काय? स्वच्छ आणि क्लीन, चांदीप्रमाणे आहेत. एकदम स्वच्छ, झराच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखी. म्हणजे झराचे स्फटिक म्हणजे क्रिस्टल. आणि स्वच्छ आहेत. स्वच्छ म्हणजे काय? क्लीन. म्हणजे झऱ्याचा, धबधब्याचा जो पाणी असतो, तो पाणी कसं एकदम स्वच्छ असतो, त्या स्वच्छ पाण्याप्रमाणे तिचे पाय आहेत. सुमित ओरडला, म्हणजे सुमितने जोरात बोलला. भलतच, रेखा मावशीच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. म्हणजे जेव्हा सुमितने सांगितले की रेखा मावशीज फुटप्रिंट्स आर व्हेरी क्लीन, दॅट टाइम पावडे काका गॉट अँग्री अँड ही सेड, इट इज, आय एम नॉट ॲग्री विथ दिस. म्हणजे हे काय? भलतं आहे. भलतं म्हणजे काय? मला न पटण्यासारखं आहे. सुमितनं हलकेच पावडे काकाच्या गोजिऱ्या तळवाकडे पाहिले आणि म्हणाला, काका, आपण तुमच्या पायाचं पाहूया का? म्हणजे जेव्हा सुमितने रेखा मावशीच्या पायाचे फुटप्रिंट्स ॲपवरती चेक केले, त्याच्यानंतर सुमित आता पावडे काकाला सांगत होता की आता आपण तुमच्या पायाचे फुटप्रिंट्स चेक करूया की ते स्वच्छ आहेत की अस्वच्छ आहेत. गोजिरे म्हणजेच देखणे, क्यूट. त्यात पाहायचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूद आहेत. म्हणजे जेव्हा सुमितने पावडे काकाला सांगितलं की तुमचे पाय आता आपण चेक करूया, तेव्हा पावडे काकाला राग आला आणि ते काय बोलले सुमितला की हे बघ माझे पाय. आणि ही वॉज शोईंग हिज फुट्स अँड व्हॉट ही वॉज टेलिंग की सी, माय लेग्स आर, माय फुट्स आर व्हेरी क्लीन अँड मऊसूद. मऊसूद म्हणजे काय? नरम, सॉफ्ट. माय फीट्स आर व्हेरी सॉफ्ट. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पावडे काका वॉज शोईंग हिज फीट्स टू एव्हरीवन. पण चला, काय सांगतंय तुमचं ॲप ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. म्हणजे पावडे काकांनी सांगितलं की माझे पाय नरम आणि स्वच्छ आहेत, तरी सुद्धा तुझे हे मोबाईलचे जे ॲप आहे त्या ॲपवरती आपण चेक करूया की माझे पाय कसे आहेत ते. त्यांनी पुस्ती जोडली. पुस्ती जोडणे म्हणजे काय? दुजोरा देणे, म्हणजेच त्याच्याशी सहमत होणे. सुमितने पावडे काकाचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात केली. म्हणजे आता सुमित पावडे काकाला वेगवेगळे प्रश्न विचारू लागला आणि या वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरे जी मिळतील ती त्यांनी आपल्या ॲपमध्ये भरायला सुरुवात केली. काका, आता तुम्ही कुठून आलात? सुमित आस्क्ड द क्वेश्चन टू द पावडे काका, की काका तुम्ही कुठून आलात? म्हणजे तुम्ही आता इकडे कुठून आलात? विश्रांतवाडीहून. He said, I have come from विश्रांतवाडी. विश्रांतवाडी is the name of the place. कसे याने how. अर्थातच कारने. म्हणजे त्यांनी पावडे काकांनी सांगितले की मी इकडे कसा आलो? कारने. म्हणजे कारमध्ये बसून मी इकडे आलो. 20 किलोमीटर कारने तुम्ही एकटेच? सुमितची शंका. म्हणजे सुमितने त्या काकांना प्रश्न विचारला की तुम्ही आता इकडे आलात ते 20 किलोमीटर अंतर कापून आलेला आहात आणि ते सुद्धा तुम्ही एकटे कारने आलात. शंका, सुमितची शंका. शंका म्हणजे काय? डाऊट. हो का?
काकांनी प्रश्न विचारला की वाय, व्हॉट हॅपन इफ आय कम 20 किलोमीटर्स अलोन इन माय कार. अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? आता दुसरा प्रश्न विचारला सुमितनी की तुम्ही आठवड्यातून आणि इन 1 वीक हाऊ मेनी किलोमीटर यू रोम, म्हणजे आठवड्यातून तुम्ही किती वेळा इकडे तिकडे फेरफटका मारत असता. अरे, माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. रोजचं 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. आणि हे सगळं कारने. तुम्ही एकटेच ये जा करता. पावडे काका टोल्ड टू सुमित की where I live from that place my office is 16 kilometer far. So every day I cross 35 to 40 kilometer in my car. आता सुमितचा दुसरा प्रश्न होता की आणि हे सगळं कारने तुम्ही एकटेच ये जा करता. म्हणजेच सुमितने सांगितलं की 35-40 किलोमीटर रोज तुम्ही ऑफिसला जाता आणि हे 35-40 किलोमीटर तुम्ही एकटेच कारने जाता. हो, नाहीतर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस, काका चिडून म्हणाले. म्हणजे जेव्हा सुमितने काकांना सांगितले की तुम्ही एकटे कारने जाता, ह्या प्रश्नाच्या उत्तरावर काकांना खूप राग आला आणि काकाने काय सांगितलं की तुला काय वाटते की मी बसला लटकत जाऊ. लटकत जाणे म्हणजे काय? हँगिंग होत जाणे. म्हणजे मी काही बसला हँगिंग होऊन जाणार नाही. अशा प्रकारे काकाने चिडून म्हणाले. चिडून म्हणणे म्हणजे काय? रागाने. काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का? आता सुमितचा दुसरा प्रश्न होता की काका तुम्ही काही झाडं लावलेली आहेत का? वेदर यू हॅव प्लांटेड एनी प्लांट्स, एनी ट्रीज. पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपाकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना. हे झाड काय लावणार? स्नेहलचे एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. म्हणजे जेव्हा सुमितने पावडे काकांना विचारलं की तुम्ही काही झाडं लावली आहेत का, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पावडे काकांनी देण्याच्या अगोदर स्नेहलने उत्तर दिलं की जेव्हा काकू म्हणजेच काकाच्या पत्नी काकू जेव्हा एखादं छोटं फुलांचं झाड घरामध्ये लावायचं असेल, कुंडीमध्ये एखादं झाड लावायचं असेल, त्याच्यासाठी थोडीशी माती आणायला सांगितली तरी सुद्धा काका आणून देत नाहीत. म्हणजेच काकांना झाडाविषयी अजिबात आवड नाही किंवा झाडाविषयी अजिबात प्रेम नाही. स्नेहलने एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. स्ट्रेट ड्राईव्ह लगावणं म्हणजे काय? समोरच फटका मारणे म्हणजे स्ट्रेट वे. शी गेव द आन्सर. सुमितने पावडे काकाची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. म्हणजे त्यानंतर सुमितने पावडे काकांना आणखी काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची माहिती त्यांनी मिळवली. माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन त्या सुमितला पावडे काकाकडून हवी होती ती त्यांनी घेतली आणि ती ॲपवरती भरली. भरणे म्हणजे काय? फिल करणे. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकाची पावलं उमटली. 2 काळी कुट्ट पाऊल चिन्ह. म्हणजे ही सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर जेव्हा सुमितने आपले ॲप चालू केले आणि ॲपवरती जे बटन होते ते बटन दाबले, त्या बटन दाबल्यानंतर काहीतरी त्या स्क्रीनवरती आलं आणि त्या स्क्रीनवरती जे एक स्क्वेअर आला निळ्या कलरचा, त्या स्क्वेअरवरती काय लिहिलेलं होतं? 2 काळी कुट्ट पाऊल चिन्हे. म्हणजे पावडे काकाचे पाय घाणेरडे आहेत असं ते ॲप सांगत होतं. मीन्स दॅट ॲप वॉज शोईंग की पावडे काका's feet are very dirty. आणि खाली शब्द आले, सॉरी यू हॅव dirtiest footprints, perfect black footprints. म्हणजे त्या स्क्रीनवरती कशा प्रकारे शब्द आले की सॉरी यू हॅव म्हणजे तुझे पाय एकदम घाणेरडे आहेत आणि कसे आहेत? अगदी काळे कुट्ट. पावडे काकाचा चेहरा एकदम पडला. म्हणजे अशा प्रकारे ज्या ॲपने उत्तर दिल्यानंतर पावडे काकाला खूप वाईट वाटले. चेहरा पडला. चेहरा पडणे म्हणजे काय? खूप नाराज झाले ते अपसेट झाले. काय नाटक आहे हे? असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला. म्हणजे आता ते सुमितवर रागावले आणि सुमितला काय सांगत होते ते आता
की हे नाटक आहे. नाटक म्हणजे काय? ढोंग आहे हे. असल्या व्हर्च्युअल म्हणजे काय? वरवरच्या गोष्टी सांगणाऱ्या, म्हणजे डीप मध्ये न सांगता वरवरून जे सांगणारे जे असते त्याला बोलतात व्हर्च्युअल. अशा गोष्टी तुम्ही मला सांगू नका. पावडे काका रागाने म्हणाले, कारण आता पावडे काकाला खूप राग आला होता, कारण ते ॲप काय सांगत होतं की पावडे काकाचे पाय कसे आहेत, फूट्स कसे आहेत, एकदम घाणेरडे. सुमितने त्याच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत, उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. म्हणजे जेव्हा पावडे काका म्हणाले सुमितला की तुमचं हे ॲप आहे हे मला काही पटलेलं नाही, हे फक्त वरची माहिती देते, तेव्हा सुमित त्याला म्हणाला की माझं ॲप वरची माहिती देत नाही, तर ते खोलवर जाऊन खरी का आहे माहिती, मीन्स व्हॉट एव्हर इट इज ट्रू दॅट ही इज टेलिंग अस. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. म्हणजे सुमित काय सांगतो त्याला की काका, हे ॲप जे आहे ते आपलं काय करते, दैनंदिन म्हणजे काय, प्रत्येक दिवशी आपण जो व्यवहार करतो, व्यवहार म्हणजे काय, डील, म्हणजे रोजची आपली जी डील असते त्या डील मध्ये आपण किती कार्बन डायऑक्साईड घेतो, म्हणजे हाऊ मच कार्बन डायऑक्साईड वी आर टेकिंग, हे सगळं वातावरण म्हणजे काय, हवामान, हे आपण कार्बन डायऑक्साईड किती घेतो आणि किती सोडतो हे सगळं हे सांगते आणि मोजणे म्हणजे काय, काउंट करणे. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतं. थोडक्यात म्हणजे काय, इन शॉर्ट हे आपल्याला काय दाखवते, आपली जगण्याची पद्धत कशी आहे. जीवनशैली म्हणजे काय, जगण्याची पद्धत, लिव्हिंग स्टाईल, whatever it is our living style that it shows us. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत, म्हणजे आपली जी वावरण्याची पद्धत आहे, जगण्याची पद्धत आहे, लिव्हिंग स्टाईल जी आहे ती आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही. डोळ्यांना दिसत नाही म्हणजे काय, आपण प्रत्यक्ष ती पाहू शकत नाही. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारनं येता, तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्यांच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडता. म्हणजे सुमित काकांना काय बोलला की तुम्ही रोज प्रवास करता, तो प्रवास कारने करता आणि कारने प्रवास केल्यामुळे तुम्ही रोज किती लिटर पेट्रोल वेस्ट करता, ॲटलिस्ट 1 लिटर पेट्रोल यू आर वेस्टिंग, किमान म्हणजे काय, कमीत कमी. आणि हे पेट्रोल जळाल्यामुळे त्याच्यातून जो धूर निघतो, त्या धुरामुळे आपल्या या हवामानात काय होते, कार्बन डायऑक्साईड जो सोडला जातो त्यामुळे आपले हवामान काय होते, दूषित होते. काहीतरी मला नाही पटत, काका म्हणाले. म्हणजे सुमित जे काही सांगत होता हे सगळं खोटं आहे असं काकांना वाटत होतं आणि काका त्याच्याशी ॲग्री नव्हते. काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. म्हणजे सुमित काकांना सांगतो की हे शास्त्रीय सत्य आहे. शास्त्रीय सत्य म्हणजे काय, सायंटिफिकली ट्रू. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलाचा काळा रंग ठरतो. म्हणजे तुमचे पाय प्रत्यक्ष स्वच्छ आहेत की अस्वच्छ आहेत याच्यावरून वातावरणाचे प्रमाण आपल्याला सांगता येत नाही. तर तुम्ही रोज जो कारने प्रवास करता त्या कारच्या प्रवासामुळे तुम्ही जास्त कार्बन डायऑक्साईड हवामानात सोडता, त्याच्यावरून कळते की तुम्ही हवामान स्वच्छ ठेवत नाही तर अस्वच्छ ठेवता, तुम्ही जास्त हवामान दूषित करत असता. रेखा मावशीच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. म्हणजे रेखा मावशी काय करते, नेहमी पायी चालत येते आणि जाते, त्यामुळे ती हवामानात कोणताही कार्बन डायऑक्साईड सोडत नाही, त्यामुळे हवामान तिकडे कसं राहते, स्वच्छ राहते. म्हणजे ती कोणत्याही प्रकारची इजा या हवामानाला करत नाही. म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहेत.
म्हणजे सुमित काय सांगतो की त्यामुळेच हे ॲप काय दाखवते की आपल्या पावलापेक्षा रेखा मावशीची पावलं ही कशी आहेत, सुंदर आणि चंदेरी. मीन्स रेखा मावशी's footprints are very clean and silver. सुमित बोलत होता म्हणजे सुमित कंटिन्युअसली ही वॉज टॉकिंग. बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरण घाण प्रदूषित करतो. म्हणजे आता सुमितने जे बोललं ते सगळं सगळ्यांनी ऐकल्यानंतर आता सगळ्यांना पटलं की आपण फक्त पाय स्वच्छ आहेत की अस्वच्छ आहे ते पाहून बोलत होतो, किंवा फरशी खराब होते. फरशी म्हणजे काय, लादी, टाइल्स डर्टी होतात ते पाहून आपण सांगत होतो की तुमचे फुटप्रिंट्स घाणेरडे आहेत. पण आपण तर काय, आपण सगळे जे कारणे प्रवास करतो ह्या सगळ्यामुळे आपण काय करतो, पूर्ण वातावरण काय करतो, पूर्ण एन्व्हायरमेंट पोल्युटेड करतो, प्रदूषित करतो. प्रदूषित म्हणजे काय, पोल्युटेड. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. म्हणजे आपले जे फुटप्रिंट्स आहेत त्याच्यावरती कितीतरी कार्बन हा काय केलेला असतो, चिकटलेला असतो. चिकटणे म्हणजे काय, स्टक होणे. आपल्या पायांना ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो. म्हणजे आपण काय करतो, जागतिक पर्यावरणात उष्णता निर्माण करतो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, जागतिक पर्यावरणात उष्णता निर्माण करणे, म्हणजे जास्त प्रकारे हवामानात हीट निर्माण करण्याचं काम आपण करतो. तापानं फनफनली आपली धरती. म्हणजे आपण जो कार्बन डायऑक्साईड हवामानात जो सोडतो त्यामुळे हे हवामान कसं होते, गरम होते. गरम म्हणजे काय, हीट होते. आणि त्यामुळे आपली जी धरती आहे, धरती म्हणजे काय, पृथ्वी, अर्थ, ही काय झालेली आहे, तापाने फनफनलेली आहे. तापाने फनफनणे म्हणजे काय, खूप गरम झालेली आहे. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. म्हणजे आपण आता काय केलं पाहिजे, आपल्या पायाला जो कार्बन चिकटलेला आहे तो आपण धुवून काढला पाहिजे. धुवून काढणे म्हणजे काय, वी शुड वॉश द कार्बन विच इज स्टक ऑन अ फूट. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशी सारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहिवरून म्हणाली. म्हणजे आता स्नेहलला खूप वाईट वाटलं, तिला रडायला आलं. आणि ती काय सांगते, नाव ऑनवर्ड्स आय विल नॉट यूज कार्स, आय विल स्टार्ट गोइंग टू माय कॉलेज युझिंग माय बायसिकल. म्हणजे मी आता माझी सायकल घेऊन कॉलेजला जाणार, मी कोणत्याही प्रकारची कार वगैरे यूज करणार नाही, म्हणजे ज्याच्यामुळे हवामान दूषित होणार नाही. अभिषेक भारावून म्हणाला. भारावून म्हणजे काय, प्रभावित होणे. म्हणजे अभिषेकला सुद्धा आता हे पटलं आणि त्यांनी काय सांगितलं, माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनेच ये जा करणार ठरलं एकदम. म्हणजे अभिषेक काय सांगतो की आजपासून मी काय करणार, कॉलेजला जेव्हा जाईन तेव्हा कॉलेजला जाताना येताना मी कशाचा वापर करीन, बसचा वापर करीन. म्हणजे बस वापरल्यामुळे, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरल्यामुळे सुद्धा हवामान कमी होऊ शकते. खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरून गेलोय आपण. म्हणजे खरी गोष्ट काय आहे की आजच्या जगात आपण जास्त व्हेइकलचा वापर करतो. आपण सायकलने जाणं किंवा पायी चालत जाणं हे आता आपण काय केलेलो आहोत, विसरून गेलेलो आहोत. नेहमी आपण थोडा वेळ चालण्याचा सुद्धा आपण अवॉइड करतो. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता वेगळे मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. म्हणजे आताचा नवीन फॅड काय आहे की जर आपल्याला आईने सांगितलं किंवा घरातल्या कोणी एखाद्या माणसाने सांगितलं की जाऊन भाजी घेऊन ये, भाजीचं दुकान अगदी जवळ असते, आपल्या आजूबाजूलाच असते, तरी सुद्धा आपण भाजी आणायला चालत जात नाही. लगेच आपण काय करतो, आपली बाईक बाहेर काढतो आणि त्या बाईकवरून लगेच आपण जाऊन येतो. आणि इकडे आपण चालायचं टाळतो. आणि नंतर परत आपण काय करतो, नवीन फॅड काय आहे की आपण सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करायचा म्हणून वॉकिंगचं नाटक करतो.
की मी सकाळी वॉकला जाते, संध्याकाळी वॉकला जाते. अशा प्रकारे आपण जिकडे वॉक करायला पाहिजे तिकडे आपण वॉक करत नाही आणि नाही त्या वेळ वेस्ट टाइम करून आपण वॉकचं नाटक करत असतो, ढोंग करत असतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटते. म्हणजे आपण नेहमी कसला विचार करतो की मी बसने जर गेलो, बसने प्रवास केला तर लोक मला काय करतील, हसतील. अशा प्रकारे आपण विचार करतो आणि आपल्याला ते काय वाटते, कमीपणाचं वाटते. कमीपणाचं म्हणजे काय, जे गरीब लोक आहेत ते बसने जातात, आपण का म्हणून बसला जावं, आपल्याकडे 2-2 कारा आहेत घरी, आपल्याकडे बाईक आहे, आपण बसने जायचं नाही. अशा प्रकारे आपण विचार करतो. पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट. म्हणजे आपले हवामान शुद्ध ठेवण्यासाठी प्रत्येकाने जर पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज केला तर आपले हवामान जास्त प्रकारे स्वच्छ राहण्यास मदत होईल. पब्लिक ट्रान्सपोर्ट इज मस्ट म्हणजे सार्वजनिक वाहन वापरणे हे गरजेचं आहे. अभिषेकचे बाबा म्हणाले, म्हणजे अभिषेकचे बाबा काय म्हणाले की वी शुड यूज द पब्लिक ट्रान्सपोर्ट. रेखा मावशी सगळ्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. यांनी ह्यांच्यामध्ये जो टॉक चालला होता किंवा हे जे काय बोलत होते सगळे आपापले विचार व्यक्त करत होते, हे सगळे कोण ऐकत होतं? रेखा मावशी एका कोपऱ्यात उभी राहून सगळं ऐकत होती. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतली. म्हणजेच रेखा मावशी एका कोपऱ्यात उभी होत्या, त्यांनी हे सगळं ऐकलं. म्हणजे अभिषेक काय सांगत होता, स्नेहल काय सांगत होती, काका काय सांगत होते, हे सगळं त्यांनी ऐकलं आणि नंतर तिने काय केलं, हळूच, हलकेच म्हणजे काय, हळूच आपल्या पायाचे जे फुटप्रिंट्स लादीवरती जे आले होते ते तिने ओल्या फडकाने, ओला फडका म्हणजे काय, भिजलेला फडका, वेट क्लॉथ, त्याने तिने काय करायला सुरुवात केली, पुसायला सुरुवात केली. शी स्टार्टेड वायपिंग द टाइल्स विथ द वेट क्लॉथ. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायाचे ठसे रेखा मावशीनी, सुमित म्हणाला. म्हणजे जेव्हा रेखा मावशी आपल्या पायाचे ठसे टाइल्स वरती आले होते ते तिने लगेच पुसून काढले, तेव्हा सुमितने काय सांगितलं, सी वी कॅन वाईप द फुटप्रिंट्स इझिली विच एव्हर कम्स ऑन द टाइल्स, बट whatever comes in environment we cannot wipe very easily. म्हणजे आपण हवामान दूषित केल्यानंतर ते पटकन शुद्ध होऊ शकत नाही, परंतु टाइल्स खराब झाल्या आपण ओल्या फडकाने लगेच पुसून ते साफ करू शकतो. पण आपल्या पायाचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. म्हणजे सुमित काय सांगतो की आपण वातावरणावरती जे डर्टी फुटप्रिंट्स आणतो ते आपण सहज पुसू शकत नाही, इझिली वी कॅनॉट वाईप. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. मीन्स इफ यू वॉन्ट टू क्लीन अ एन्व्हायरमेंट वी शुड प्लांट द ट्रीज. या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होती. मीन्स वेन वी विल प्लांट द ट्रीज वी विल प्लांट मोर ट्रीज, इट विल हेल्प टू क्लीन आ एन्व्हायरमेंट. म्हणजे आपलं हवामान जे दूषित झालेलं आहे, काळं झालेलं आहे, ते साफ होण्यासाठी, स्वच्छ होण्यासाठी, क्लीन होण्यासाठी आपण जर जास्तीत जास्त झाडं लावली तर हे हवामान शुद्ध होण्यास, साफ होण्यास, स्वच्छ होण्यास मदत होईल आणि आपली पावलं उजळ होतील. उजळ होणे म्हणजे काय, प्रकाशमय होणे, स्वच्छ होणे. सुमित भरभरून बोलत होता. म्हणजे हे सगळं कोण बोलत होता, सुमित. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांनी माणसं बनून. म्हणजेच आपण काय केलं पाहिजे, आपले पाय काय केले पाहिजेत, स्वच्छ केले पाहिजे. स्वच्छ करणे म्हणजे फक्त पाण्याने धुवून स्वच्छ करणे नाही, तर आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जास्तीत जास्त, आपल्या आजूबाजूला जास्तीत जास्त झाडं लावून आपले हवामान शुद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पावडे काका बोलले आणि त्या निळाशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. म्हणजे आता हे पावडे काकांना सुद्धा समजलं की माझे पाय असे प्रत्यक्षात दिसतात स्वच्छ, परंतु हवामान कितीतरी अस्वच्छ करत असतात. त्यामुळे आता आपण काय केलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून 1-2 तरी झाडं आपल्या आजूबाजूला जिकडे आपल्याला लावता येतील तिकडे आपण
लावली पाहिजे आणि त्याचा उपयोग कशासाठी होईल? आपले हवामान स्वच्छ होण्यासाठी होईल. आणि जेव्हा आपले हवामान स्वच्छ होईल तेव्हा हे ॲप, जे मोबाईल ॲप आहे, हे ॲप काय दाखवेल? कोणती प्रिंट आपल्या समोर प्रदर्शित करेल की तुमच्या सगळ्यांचे पाय कसे आहेत? स्वच्छ आहेत. आणि स्वच्छ पाय असल्यामुळे तुम्ही सुद्धा काय आहात? स्वच्छ आणि क्लीन राहाल. निळ्याशा तुकड्यावर, निळा म्हणजे काय? अगदी गडद निळा रंग, ब्लू कलर. तुकडा, तुकडा म्हणजे काय? अ पीस. चांदण, चांदण म्हणजे काय? स्टार्स. उमलणे, उमलणे म्हणजे काय? फुलणे. म्हणजे आपल्या या फुटप्रिंट्स त्या ॲप वरती कशा दाखवतील? सिल्वर कलर. प्रत्येकांच्या आपण जेव्हा झाडं लावू तेव्हा आपल्या सगळ्यांच्या फुटप्रिंट्स ते ॲप काय म्हणून दाखवेल? स्वच्छ आणि चंदेरी निळे दाखवेल. असा पावडे काकांना भास होऊ लागला. भास होणे म्हणजे काय? भ्रम होणे. व्हिज्युअलाइज, भास म्हणजेच व्हिज्युअलाइज होणे. म्हणजेच थोडक्यात इकडे लेखकांना काय सांगायचं आहे की आपण प्रत्यक्षात कोणत्याही माणसाला पाहिल्यानंतर त्या माणसाचा आपण तो स्वच्छ आहे की अस्वच्छ आहे असा आपण निकाल देऊ शकत नाही. कारण आपण या हवामानात कसे राहतो, कसे वावरतो, काय करतो त्याच्यावरती हे अवलंबून आहे. कारण आजचे युग हे यंत्रयुग आहे. यंत्रयुग म्हणजे काय? यंत्रावर चालणारे आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरणे हे मानवी समाजाला अटळ आहे. मानवी सेवेसाठी तंत्रज्ञानाने वेगवेगळे ॲप शोधून काढले आहेत. पर्यावरण आपण किती प्रदूषित करतो व ते कसे निकोप ठेवावे यासाठी फुटप्रिंट्स ॲप कार्यरत आहे. वायू प्रदूषण ही आजची फार मोठी समस्या आहे. नव्हे, ती आपत्तीच आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. वायू प्रदूषण होऊ नये म्हणून आपण स्वतः किती काळजी घ्यावी हे लक्षात येण्यासाठी फुटप्रिंट्स ॲपचा उपयोग करणे श्रेयस्कर आहे. ठिकाण जवळ असेल तर चालत जाणे सोयीस्कर ठरते. वायू प्रदूषित करणारी वाहने टाळावीत व शक्यतो हवेवर चालणाऱ्या वाहनाचा वापर करावा, अशी शिकवण आपल्याला फुटप्रिंट्स या पाठामध्ये लेखक देण्याचा प्रयत्न करत आहेत. शब्दार्थ. फरशी म्हणजेच लादी, मळकट म्हणजे मळलेले, भोगती म्हणजे भोगणारी, आवड असलेली, शान म्हणजे छान, शेत मातीत, शेत मातीत म्हणजे काय? शेण मातीत, आन, आन म्हणजेच आणि, रस्ताबी, रस्ताबी म्हणजे रस्ताही, समदा, समदा म्हणजे सगळा, उखललाय, उखललाय म्हणजे उखडलाय, खोदलाय, पायासनी, पायासनी म्हणजे पायांना, धा, धा म्हणजे दहा, मिनिटाला, मिनिटाला म्हणजे मिनिटाला, धोयाला, धोयाला म्हणजे धुवायला, नाय म्हणजे नाही, हाय म्हणजे आहे, बक्कळ म्हणजे पुष्कळ, खणखणीत म्हणजे स्पष्ट, गोजिरा म्हणजे गोंडस, चिरण्या म्हणजे चिरा, लोण्यागत म्हणजे लोण्याप्रमाणे, पाहिलं म्हणजे पाहिले, सहाय्याने म्हणजे मदतीने, भारी म्हणजे उत्कृष्ट, अनाठाई म्हणजे उगाचच, नोंदवला म्हणजे मुद्दा मांडला, आक्षेप घेणे म्हणजे तक्रार करणे, पल्ल्याड म्हणजे पलीकडे, महिन्यापतूर म्हणजे महिन्यापर्यंत, हुते म्हणजे होते, पण म्हणजे पण, माझ्या म्हणजे माझ्या, लेकानं म्हणजे मुलाने, तवा म्हणजे तेव्हा, फिरती म्हणजे प्रवास, इवल्याशा म्हणजे लहान, निरभ्र म्हणजे ढग नसलेले, चंदेरी म्हणजे चांदीच्या रंगाचे, वर्ख म्हणजे घट्ट, घट्ट रस, मडलेली म्हणजे सजवलेली, स्फटिक म्हणजे नितळ, भलतच म्हणजे वेगळंच, मऊसूत म्हणजे कोमल, लटकत म्हणजे लोंबकळत, लगावला म्हणजे मारला, समजावणीचा सूर म्हणजे समजावून सांगणे, उलट पक्षी म्हणजेच या विरुद्ध बाजू, अपोजिट साइड, दैनंदिन म्हणजे रोजच्या जीवनात, अंतर म्हणजे लांबी, किमान म्हणजे कमीत कमी, उत्सर्जन म्हणजे बाहेर पडणे, अवघ म्हणजे सगळे, प्रदूषित म्हणजे घाणेरडे,
धरती म्हणजे धरणी, उजळ म्हणजे प्रकाशमान, निळाशार म्हणजे गडद निळा, उमलल्याचा म्हणजे फुलल्याचा. Homework. Please complete all the exercise from page number 26 and 27 in your Marathi notebook. प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, प्रत्येक पाठ संपल्यानंतर त्या पाठाच्या मागे जी कृती आहे ती कृती तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीमध्ये सोडवून ठेवायची आहे, लिहून ठेवायची आहे. आणि आपण पुढच्या भागात जेव्हा भेटणार आहोत तेव्हा आपण पुढचा पाठ ऊर्जा शक्तीचा जागर हा जो पाठ आहे तो पाठ आपण अभ्यासणार आहोत. त्यामुळे तुम्ही तो पाठ वाचून यावे ही माझी नम्र विनंती. थँक यू.